तीन गोष्टी बनवणार आहोत आपण. सिझलर ऍक्च्युली खूप असं दिसताना आपल्याला वाटतं फॅन्सी आहे. व्हेजिटेबल सॉटे. चला चालू करूयात. तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनो, नमस्कार आहे तुमचा आजच्या या खादाड भाऊच्या एपिसोड मध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पनीर सिझलर. तर अनघाने मला सांगितलेलं आहे की पनीर सिझलर बनवून दाखव. तर आपण फर्स्ट टाइमच आयुष्यात, फर्स्ट टाइम इन लाईफ टाइम ट्राय करत आहोत पनीर सिझलर. तर मेन प्रॉब्लेम आहे की सगळं आहे आपल्याकडे, बाकीच्या गोष्टी, पनीर पण आपलं बनलेलं आहे तिकडे, फक्त हॉट पॅन नाहीये. एक माझ्याकडे लोखंडी छोटा पॅन आहे, तर त्याच्यात बघू गरम करून होत आहे का, बेक करून. बट ते सोडलं तर चवीला आपलं सिझलर एकदम चांगलंच होणार आहे अशी आपल्याला अपेक्षा आहे. तर चला व्हेज पनीर सिझलर बनवूया. बाय द वे, आज मला तुम्हाला सांगायला फार आनंद होतोय की आज आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो बेबीला घेऊन. तर मला कोणीतरी रेकॉग्नाइज केलं आणि विचारलं की तुम्ही इथे वगैरे. तर थोडं का होईना असं चांगलं वाटलं मला. तर असंच तुम्ही पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला भेटलं तर असं काय नाही की हाय बाय केलंच पाहिजे, बट लाईक शेअर सबस्क्राईब केलं तरी. चला चालू करूयात. सामग्री तुम्हाला दाखवतो. तर हे आहेत आपले फ्रेंच बीन्स, ज्याला फरसबी असं पण म्हणतात मराठीमध्ये, आणि रेड, ग्रीन, येलो कॅप्सिकम, शिमला मिर्च, ॲस्पॅरेगस मी थोडं घेतलंय. हे थोडं मी माझं डोकं वापरलंय. शतावरी डॉक्टर सांगतात आपण सप्लिमेंट्स तर घेतोच, बट वेनेवर पॉसिबल मी ॲस्पॅरेगस वापरतो. कांदा हा आहे पर्पल कलरचा कोबी, आणि हा आहे ग्रीन कोबी जो आपण फायनली वापरू. तर तीन गोष्टी बनवणार आहोत आपण. एक म्हणजे फ्राईड राईस, दुसरं म्हणजे ती ग्रेव्ही, आणि तिसरं म्हणजे सॉटे व्हेजिटेबल्स. याच्यात ऍक्च्युली फ्रेंच फ्राईज म्हणजे जे आपले फ्राईज असतात ते पण टाकतात, बट अगेन मला असं वाटतं एवढं बॅलन्स राईसवाला कार्ब्स आहे ते इनफ आहे. त्यामुळे आपण अगेन ट्राय टू मेकिंग इट हेल्दी म्हणून फ्रेंच फ्राईज नाही करत आहे. आणि ऑलरेडी खूप अजून काम नको वाढवायला म्हणून. पण हा चला आता आपण चालू करूया. तर भात मी ऑलरेडी बनवून घेतलेला आहे, जसं तुम्ही या कुकरमध्ये बघू शकता. आपला भात वाफ गार झाली आहे, थोडी अजून गेली की आपण त्याला काढून ठेवूया. आता व्हेजिटेबल्स चॉप करायला घेऊयात आपण. तो सुरुवात आपण करूयात ती ग्रेव्ही बनवण्यापासून. तर ग्रेव्हीसाठी मी यूज करणार आहे एक कॅप्सिकम आणि गार्लिक, थोडासा कांदा. हे सगळं मी ग्रेव्हीसाठी एकाच टाइमला टाकणार आहे, कारण म्हणजे सगळं असं होमोजिनियस झालं पाहिजे ना ग्रेव्हीला. असं काही नाही की सॉटेला ठीक आहे, मॅटर करतं की पहिले कांदा टाका, मग गाजर टाका, मग ढोबळी मिरची टाका. ग्रेव्ही जे सगळं असं सुपी बनवलं त्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि ग्रेव्हीला आपण मी यूज करणार आहोत ब्लॅक पेपर, त्यामुळे लेट्स मेक ग्रेव्ही. हे हाफ यातलं बटर मी ग्रेव्हीला वापरणार आहे आणि हाफ फॉर सॉटे व्हेजिटेबल्स. ग्रेव्हीमध्ये थोडं मी चिली टाकतो टू मेक इट बिट स्पायसी. ठीक आहे, आता आपण टाकूयात तर हां, सिझलर ॲक्च्युली खूप असं दिसताना आपल्याला वाटतं फॅन्सी आहे, बट इट्स ॲक्च्युली व्हेरी बेसिक डिश. फक्त काय सॉटे, ग्रेव्ही आणि फ्राईड राईस आहेत, पण ते दूर आणि ते त्यामुळे आपल्याला बरे वाटतात. पण ॲक्च्युली खूप इझी आहे. मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी इझी असतात दिसताना, थोडं डिफिकल्ट दिसतात. तसं आज आय एम व्हेरी शुअर की मला नाही वाटतं तो सिझल येणार आहे, कारण तो सिझल ना त्या हॉट प्लेटने येतो. ते हॉट प्लेट आपल्याकडे नाही आहे, पण एवढं लोड नाही घ्यायचं, आपल्या पद्धतीने करायचं. आवडलं तर खायचं,
नाही आवडलं तरी खायचं या गॅसमध्ये, काय करणार. ठीक आहे, गुड स्टार्ट ऑफ द रेसिपी. बाकी आपल्या जे व्हेजीज आहेत ते टाकूया, सगळे मी एकत्र टाकतो. जसं मी बोलतो तुम्हाला की मी त्याला हे करणार आहे, काय म्हणतात त्याला, बॉइल. रंगीबिरंगी ग्रेव्ही चालू होणार आहे. आणि याच्यात मी आधीच सांगतो, ते कॉर्नफ्लावर कॉर्नस्टार्च जे काय असतं ते मी अजिबात नाही टाकणार आहे. मला ते बिलकुल आवडत नाही. जे काय कन्सिस्टन्सी असेल ते ठीक आहे. बॉईल करून पण थोडीशी एक कन्सिस्टन्सी घट्टवाली आणू शकतो आपण, थोडा पेशन्स असेल तर ती आणू. Now is the time to add some water to it. पाणी टाकूयात. ठीक आहे, that's enough water. थोडं ऍक्च्युअली ते घालून बर्न झाल्यामुळे त्याला ऑलरेडी कलर असा आलेला आहे, त्यामुळे गुड फॉर अस. आता याला छान बॉईल होऊ द्या, मेल्ट होऊ द्या. याला मी मागे सर्व करतो. थोडं पाणी मला असं वाटतं अजून जाईल याच्यात, कारण याला मस्त बॉईल करणार आहे. थोडीशी शिमला मिर्च काय म्हणतो, थोडंसं हे याच्यात टाकूया. सिझलर मला असं वाटतं इट इज अ पार्ट ऑफ इंडियन चायनीज डिश, त्यामुळे एनी इंडियन चायनीज डिश इज इनकम्प्लीट विदाउट कांद्याची पात. मला ॲज अ भाजी कांद्याची पात अजिबात आवडत नाही, बट very integral part of Chinese food. ही सगळीकडे थोडी 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 जात राहणार आहे, आणि थोडी लास्टला वर स्प्रिंकल करायला पण लागणार आहे, त्यामुळे भरपूर कापून घेतो आताच. आणि आता ह्याला मागे सरकून आपण फ्राईड राईस बनवायला घेऊया. सॉटे व्हेजिटेबल सगळ्यात लास्टला, कारण मस्त ते परफेक्ट बनवलं जर सर्व केलं ना सॉटे व्हेजिटेबल्स तर चुम्मा लागतात. मला खूप आवडतं नुसतं सॉटे. ह्याच्यासाठी फ्राईड राईससाठी मला थोडंसं फ्रेंच बीन्स पण चॉप करायचं, तर तेही मी आता चॉप करून घेतो. ठीक आहे, त्याच्यात थोडंसं वरून हे टाकूयात आणि लेट इट सिमर मागे. आता आपण घेऊया आपला फ्राईड राईस बनवायला. मित्रांनो, फ्राईड राईसला जास्त काही नाही, जसं मी तुम्हाला बोललो की फरस बी ऑफकोर्स कशी टाकायची. गार्लिक आपण वापरणार आहोत, स्वीट कॉर्न आपण वापरणार आहोत, गाजर आपण वापरणार आहोत, क्लासिक इंडो चायनीज फ्राईड राईस आपण बनवत आहोत. जर तुम्ही ऍक्च्युली बघितलं ना तर ही डिश खूप हेल्दी आहे. म्हणजे मी जे इंग्रेडियंट्स यासाठी गोळा करत होतो तेव्हा मला एक जाणवलं की केवढ्या भाज्या आहेत, आणि ऍक्च्युली काही एलिमेंट्स जर आपण स्किप केले ना, की जसं म्हटलं की कॉर्नस्टार्च, पनीर आपण घरात बनवतो तुम्हाला माहितीच आहे. अशा जर गोष्टी हे केल्या तर म्हणजे ऍक्च्युली खूपच हेल्दी रेसिपी तसं बघायला गेलं तर. कांदा, अनियन, lots and lots of garlic again. This is my lazy way of chopping garlic. but ह्या सगळ्या डिशेस मध्ये मला गार्लिक कडू पाहिजे म्हणून मी चॉपच करतो. इथे असं ते स्क्वीज नाही करत. चॉप केलं की तो एक गुड कडूपणा जो असतो गार्लिकचा तो येतो. ही रेसिपी मला असं वाटतं तुम्ही नक्की ट्राय करा घरी, कारण नाही का असं फॅन्सी एकदम 5 कोर्स 7 कोर्स मील डिनरवाली म्हणजे रेस्टॉरंटमध्ये तर नेहमी असं एकदम लक्ष वेधून येणारीच रेसिपी आहे. तर इफ यू कॅन मेक इट ॲट होम
इट विल बी गुड. हे एकदा राईस झाला आणि सॉटे करायला घेतलं की आपण आपला हॉट पॅन पण जो आहे हॉट पॅन त्याला आपण गरम करायला ठेवून देऊयात, कारण मला वाटतं त्याला खूप वेळ लागेल. जसं की तुम्ही बघू शकता की हे सगळे ॲक्च्युली माझ्यासाठी पण एक्सपेरिमेंट्सच असतात. असं काही नाही की सगळं एकदम वेल थॉट आणि व्यवस्थितच होत अशी मला गॅरंटी असते, असं कधीच होत नाही. ॲक्च्युली मला पण सरप्राईजच असतं काही गोष्टी. जसं मी ते मागे नूडल्स बनवले होते रामेनसाठी घरात, तेव्हा खूप लोकांना ते आश्चर्य वाटलं होतं की अरे नूडल्स पण घरी बनवले. राईस आपला आहे गुड क्वांटिटी, त्यामुळे ठीक आहे. एवढं तेल, हा मस्त सुका सुका खुला खुला मासमा बेपरवा समा राईस आपला झालेला आहे, as we wanted it to be. गुड राईस. याला थोडा सुट्टा करून घेऊयात. मागे आपलं सॉस जो आहे ग्रेव्हीवाला तो तयार होतोय. आता एकच स्टेप राहिली आहे, ती म्हणजे सॉटे इन द व्हेजिटेबल्स, त्यामुळे ती पण करून घेऊयात. राईसला थोडा सुट्टा सुट्टा होतोय का बघूयात आपण. ओके, गुड राईस. ठीक आहे. हिअर गोज आवर गार्लिक, लॉट्स अँड लॉट्स. आपण राईस बनवत आहोत. एक हिरवी मिरची मला वाटते गेलीच पाहिजे गार्लिक राईसमध्ये, अदरवाईज मजा येणार. त्यामुळे पाडून नाही मिरची. ठीक आहे. आता आपण ऑनियन टाकू आपला, थोडंसं मीठ टोचतो. बाय द वे त्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला एक स्टेप राहिली आपली, विच इज टाकिंग द पनीर इन दॅट ग्रेव्ही. वास तर ग्रेव्हीचा आय सुवेअर आता खूप मस्त आलेला मला जस्ट स्टर करायला घेतलं तेव्हा, आणि इथून पण चांगलाच वास येत आहे बिकॉज गार्लिक अनियन आणि मिरची गेलेली आहे. नाव इज द टाइम टू पुट सम कॅरेट्स इन. 15 ते 20 सेकंदांनी आपण याच्यात टाकूयात फरस बी, द स्वीट कॉर्न अँड देन राईस. आणि मग एकदा गेलं की मग हे मी आपला जे नेक्स्ट सॉट आहे त्यासाठी चॉपिंग करून घेईल. आता मी राईस संपेल, राईस लावेल, मग त्याच्यात पनीर टाकेल आणि मग ह्या व्हेजिटेबल स्टॉप करून घेईल, मग यांना सॉटे करेल. आणि हे सॉटे करताना साईडला तुम्हाला एक हॉट प्लेट दिसेल, 2 हॉट प्लेट दिसतील, कारण 2 एक्सपेरिमेंटचे AB टेस्टिंग आहे आपली, की कुठलं वर्क होईल त्याप्रमाणे. ठीक आहे. आता मी याच्यात टाकतोय थोडंसं मीठ. छान सॉटे होत आहेत आपले व्हेजिटेबल्स. ठीक आहे. नाव वी पुट राईस इनटू दिस प्रिपरेशन. ओ वेल, मला वाटलंच नाही काहीतरी दिसतं. दिस हॅपन्स गाईज. स्वीट कॉर्न टाकायचं त्याला. Now is the time to go the rice. इकडे तुम्ही बघू शकता मस्त सुटा सुटा आपला दिल्ली राईस आहे का. राईस आपला झालेला आहे, याला तर झाकून ठेवूयात आणि आपली जी लास्ट स्टेप आहे ती करायला घेऊया, विच इज सॉटेइंग द व्हेजिटेबल्स. मी ह्या एका बाउलमध्ये हे काढून घेतोय, कारण मी याच्यातच व्हेजिटेबल्स सॉटे करणार आहे ह्याच पॅनमध्ये. आता मी
फायनल माझे काय व्हेजिटेबल्स आहेत ते सॉटेसाठी कट करून घेतो. हे सॉटेसाठी असल्यामुळे ह्यांना ना थोडे मी मोठं ठेवणार आहे. ठीक आहे, त्यामुळे डोंट गेट शॉर्ट. Okay, here goes the remaining butter for the saute. Then goes the pyaz. Asparagus, सगळंच actually. And the broccoli. Okay, now is the time to याला आता जास्त ठेवायचं नाही, याला फक्त असं परत दिस इज द व्हेजिटेबल सॉर्ट. एव्हरीथिंग इज डन. थोडंसं फायनल टचअप करून घेऊयात आपण सगळ्या गोष्टींना. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आपलं असेंब्ली लाईन बसून घेऊयात. ब्लॅक पेपर मी आतापर्यंत कशातच नाही वापरलं, थोडंसं याच्यात वापरणार आहे. हे एकदमच ब्लँक नको व्हायला म्हणून त्याच्यात फक्त मीठ आणि ब्लॅक पेपर असं टाकणार आहे. ओके, आता हॉट प्लेट मी गरम करायला ठेवतो मागे पुढे दोन्हीकडे. हे आहे आपलं होममेड पनीर जे आपल्याला टाकायचं होतं ग्रेव्हीमध्ये, बट नॉट टू लेट. हे मी आता अर्धच वापरतो, अर्ध ठेवून देतो. आणि ह्याचे मोठे मी ऍक्च्युली करणार आहे. त्याला ऍक्च्युली जसं म्हणजे मी वगैरे तुम्ही पॅनमध्ये वगैरे गरम करून पण करू शकता, बट मला तसं नाही आवडत. मला असंच मीठ पण टाकून देतो थोडंसं. हां, नाव इज द टाइम टू सेटअप द असेंब्ली स्टेशन असं मी ऑलरेडी एकदा बोललेलं आहे, मला माहिती आहे नो. बट थोडी आता गडबड झाली त्यामुळे मी पण गडबडलो. बट नो वरीज, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. तोपर्यंत मी थोडंसं हे काढून घेतोय, कोबीचे कपडे पानं जे खाली माझ्या प्लेटवर जाणार आहे. ठीक आहे, हा आहे माझा ऑप्शन ए मित्रांनो. कसं मी ट्राय करतोय टू मेक इट वर्क. लेट्स सी अँड लेट्स होप फॉर द बेस्ट. हा खूप छोटा आहे, आय नो एव्हरीथिंग, बट इट इज फाईन फॉर टुडे. पहिला एक ह्याच्यात ट्राय करूयात आणि मग वाटल्यास जो मोठा माझ्याकडे आहे ट्रायवाला एक त्याच्यामध्ये बघूयात. राईसमध्ये टाकूया ग्रेव्ही साईडला. जी माझी मोठी प्लेट आहे ती पण मी बनवणार आहे. Okay, the sizzler has started to sizzle. I am very happy मित्रांनो. विदाउट अजून त्याच्यात पुढचं काही करता पण चालू झालेलं आहे सिझलिंग. Here goes our vegetable saute. Crazy मित्रांनो. Yes, I am very happy. Of course. आणि फायनल स्टेप जे मी काही ठिकाणी बघितलं. ओके, डिश इज रेडी. I will not go so much sizzle, but whatever sizzle is there, I am happy with it. जे काय आलं सर्व करायच्या आधी येऊन गेलं, बट ठीक आहे, नो वरीज. नेक्स्ट अजून एक प्लेट मी बनवणार आहे, त्याला बघूयात. ओके, पहिला अटेम्प्ट वॉज गुड बट नॉट सो गुड. त्यामुळे अटेम्प्ट नंबर 2 जो नॉर्मल
पॅन असतो मी त्याच्यावर करतोय. ठीक आहे. एक कळालं मला की मी ते थोडं हे व्हायला लागल्यावर खूप एक्साइट झालो आणि सगळं एकदम टाकलं ग्रेव्ही. तर तसं नाही केलं पाहिजे, थोडं 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 करूनच टाकलं पाहिजे आणि फास्ट केलं पाहिजे. जे काय आपण करतो ते खूप स्लो नाही केलं पाहिजे. ठीक आहे. ह्या वाला आयटम्स मध्ये बऱ्यापैकी सगळं टाकून ठेवणे. हा वाला आयटम थोडा सेफ आहे कारण त्याला चांगला हँडल आहे. त्याला ना एक हँडलच नव्हतं फक्त. ते गेलं सगळं मेन मटेरियल. ते गेलं पनीर. ओके, that started to sizzle. ओके, हिअर इज आवर सिझलर. मित्रांनो, आता आपण खाऊयात. गुड सिझल दिस टाइम. मस्त दिसतंय, मस्त लागतंय. सिझलिंग थोडं कमी आलं बट मजा पुरेपूर. गेम ऑफ मॅच, लाईक शेअर सबस्क्राईब. बागा.